नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय मालिकेमध्ये आता नवीन वळण येऊन सावली आता आपल्याला तिची स्वतःची ओळख विसरून आता स्वतःची ओळख बदलवलेली सावली नवीन रूपात कशी मेंदळ्यांच्या घरी सारंग समोर येते. ऐश्वर्या आणि तिलोत्तमाचा डाव उलथून पाडत सावली आता हुशारीच्या खेळात मेंदळ्यांच्या घरात कशी हक्काची राणी होऊन तिची जागा मिळवते, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अपघात झालेली सावली तिची ओळख बदलून नवीन रूपात सारंग समोर येऊन ऐश्वर्याला कशी 12च्या भावात पाठवते आणि अस्मीचा खेळ खल्लास करून तिलोत्तमाला स्वतःसारखे सरळ करीत सावली कशी सारंगची होते, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता सावलीचा अपघात होऊन सावली ही एका नवीन शेतकरी जोडप्याला मिळालेली असते. जंगलातील वनस्पतीचे औषध म्हणून वापर करून सावलीला शुद्धीवर आणण्यासाठी ते दोघे नवरा बायको आता खूप शर्थीचे प्रयत्न करत असतात. इकडे आता सारंग आणि देवा दोघेही सावलीला कसं शोधायचं याचा विचार करत असतात आणि अखेर देवाला ज्या माणसांनी सावलीला नदीत फेकून दिलेले असते त्यांना आता देवाने पकडलेले असते. जोराने आता कुत्र्यासारखे फटके मारत सारंगने त्यांना बोलते केलेले असते आणि घडलेली सगळी हकीकत त्यांनी सारंगला सांगताच सारंगला मोठा धक्का बसलेला असतो आणि सावलीची काळजीही वाटलेली असते. आणि माझी सावली आता सापडेल का या विचाराने सारंग आता व्याकुळ झालेला असतो. सारंगच्या चेहऱ्यावरची ती सावलीचं प्रेम आणि काळजी बघून देवाला सुद्धा ते लक्षात आलेलं असतं. देवा म्हणतो, सारंग तू काही काळजी करू नकोस, माझ्या सिस्टरला काहीच होणार नाही आणि काही जरी झालं तरी मी माझ्या सिस्टरला सापडून म्हणजे सापडेनच. आणि त्यासाठी आता जिथून सावलीला त्या मारेकरांनी नदीत फेकलं होतं त्या पुलावरून आता देवाने त्याची पोलिसी टीमला घेऊन सगळी ताकद पणाला लावून आता सावलीला शोधण्याचे काम सुरू केलेले असते. देवाने सारंगला सांगितलेलं असतं की सारंग तू आता घरी जा, हा देवा आहे आणि सावली ही त्याची बहीण आहे आणि बघ आता हा भाऊ बहिणीसाठी काय करतो. मी सावलीला तुझ्या समोर घेऊन येईल तेव्हाच मी देवा हे नाव लावीन, असे आता देवाने सांगितलेलं असतं. सारंगने आता भावाचे प्रेम देवाच्या डोळ्यात बघितलेलं असतं. सारंग म्हणतो, काही जरी झालं तरी सावली मला पाहिजे, कारण सावलीशिवाय मी राहू शकत नाही, मला सावलीची खूप सवय झाली आहे देवा. देवा म्हणतो तू काहीच काळजी करू नकोस. आणि इकडे आता खूप प्रयत्न करून देखील सावली काही शुद्धीवर येण्याचे नाव घेत नसते. तेव्हा ते जोडपे विठ्ठलासमोर हात जोडून विठ्ठलाचे भजन करतात, प्रार्थना करतात आणि काहीही करून या मुलीला शुद्ध आण आणि अशी प्रार्थना करून आता विठ्ठलाकडे ते दोघेही प्रार्थना करत असतात. इकडे सारंगसुद्धा आता घरी आलेला असतो. एक क्षण ही सावली आता सारंगच्या डोळ्यासमोरून जात नसते आणि तेवढ्यात सारंग आता विठ्ठलाच्या मूर्तीसमोर येतो. विठ्ठलाच्या मूर्तीसमोर येऊन पहिल्यांदाच सारंग आता विठ्ठलाच्या मूर्तीसमोर हात जोडतो आणि त्याच वेळेस आता सारंग हा विठ्ठलाला विचारतो, पांडुरंगा कुठे आहे सावली? आणि तेवढ्यात आता इकडे मोठा चमत्कार झालेला असतो. सारंगच्या प्रेमामुळे सारंगने मारलेली सावलीला हाक सावलीपर्यंत पोहोचून एका सेकंदात सावलीने शुद्धीवर येऊन खाडकन डोळे उघडलेले असतात आणि सावलीच्या तोंडातून शब्द निघालेले असतात की सारंग सर. आणि तेवढ्यात ते जोडपे आता सावलीचे शब्द ऐकतात आणि सावली शुद्धीवर आल्याचे आता त्या जोडप्यांना आता लक्षात येऊन ते दिसून ते जोडपे खूप आनंदून गेलेले असते. इकडे आता देवा हा वाऱ्याच्या वेगाने शर्थीचे प्रयत्न करत जिथेने तिथे सगळा एरिया पालथा घालून नदीच्या कडेला असणाऱ्या वस्तीत सगळा काही सावलीचा तपास करत असतो. इकडे आता सावली शुद्धीवर येऊन सावली सारंग सरांचे तिने नाव घेताच आता तो व्यक्ती आता सावलीजवळ येतो आणि म्हणतो की उठलीस तू पोरी, कुठून आलीस, तुझं नाव काय ते सगळं काही मला सांग. आणि त्याची बायको म्हणते की हो अगं तू शुद्धीत नव्हती, तुला खूप लागलं होतं आणि नदीच्या किनारी तू मला सापडलीस, तुझं नाव काय बाळा आणि तू कुठून आलीस ते सगळं आम्हाला सांग बरं. ते ऐकून आता इकडे सावली विचार करते की नक्कीच ही माझी नवीन आयुष्याची सुरुवात आहे आणि आता यांना तर माझा मोठा अपघात झालेला आहे आणि कुणालाच माहिती नाही आहे मी कोण आहे म्हणून. तेव्हा आता मी माझी जुनी ओळख पुसून नवीन ओळख निर्माण करू का,
असा विचार सावलीच्या मनात येतो. आणि जर मी माझी नवीन ओळख तयार केली तर कदाचित सारंग सरांना जो माझ्यामुळे त्रास होतो त्यांच्या जीवावर सुद्धा बेतते ते होणार नाही. आणि यासाठी सावलीने नवीन ओळख तयार करायची ठरवलेली असते. आपली दुसरी ओळख जर केली तर आपल्याला कुणीच ओळखायचे नाही, हे आता सावलीने ठरवलेलं असतं. आणि सावली लगेचच ठरवते, मला आता माझी जुनी ओळख लपवायलाच हवी. इकडे सारंग हा विठ्ठलासमोर पांडुरंगासमोर हात जोडून उभा असतो. सारंग म्हणतो की जर मला कोणी सांगितलं की सावलीला बद्दल तर मी त्याच्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही. पांडुरंगा तूच मला साक्षात्कार दे की माझी सावली कुठे आहे म्हणून. इकडे आता सावली ही घर सोडून गेल्यामुळे तिलोत्तमाने खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. आणि तिलोत्तमाने त्यासाठी सारंगचे लग्न आता सोबत लावून देण्याचे ठरवलेले असते. सगळ्यांसमोर येऊन आता तिलोत्तमा चंद्रकांतरावला म्हणते की हे बघा आता सारंग मी जे सांगेन ना तसेच करील. ती ऐकून ताडकन चंद्रकांतराव उठून तिलोत्तमासमोर येतात आणि म्हणतात की तिलोत्तमा, सारंग तू म्हणशील ते करील याचा अर्थ काय, म्हणजे काय. तिलोत्तमा आता चंद्रकांतरावांकडे बघते. तेव्हा आता चंद्रकांतराव म्हणतात की तिलोत्तमा तू नक्की त्याला काय करायचं सांगणार आहे. तर तिलोत्तमा विचार करून आता तिलोत्तमाला आता खूप मनातून आनंद झालेला असतो. आणि त्या क्षणी तिलोत्तमा मोठे डोळे करून चंद्रकांतरावकडे बघत म्हणते की मी सारंगचं लग्न अस्मीशी करून देणार आहे. आणि सारंगसुद्धा आता त्याला तयार व्हावंच लागणार आहे आणि माझं ऐकावंच लागणार आहे. ते ऐकून चंद्रकांतरावांना मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता अस्मी ही ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये आलेली असते. आणि ऐश्वर्याला आता मेंदळ्यांच्या घराची मालकीन मीच आणि रूपम कॉस्मेटिकची मालकीन मीच हे स्वप्न आता ऐश्वर्या बघत असते. आणि त्यासाठी ऐश्वर्याने मोठा प्लान केलेला असतो. ऐश्वर्या आता अस्मीला सांगते की हे बघ. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की अस्मी एकदा का सारंग पूर्ण त्या सावलीतून बाहेर निघून उद्ध्वस्त झाला मेंदळ्या हाऊसची आणि रूपम कॉस्मेटिकची मालकीन म्हणजे ऐश्वर्या मेंदळे असेल. आणि ते ऐकताच आता अस्मीला मोठा धक्का बसलेला असतो. पण अस्मी खुश झालेली असते कारण सारंग सावलीपासून दूर गेला, उद्ध्वस्त झाला तर तो आपला होणार. आणि एकदा का तो आपला झाला की मग या ऐश्वर्याला आपण कसली मेंदळेची हाऊस आणि कसलं रूपम कॉस्मेटिकची मालकीन होऊन देतो. आत्ता बोलण्याला काही अर्थ नाही. एकदा का सारंगशी आपलं लग्न झालं की मग आपोआप सगळी प्रॉपर्टी आपल्याकडेच येईल. तेव्हा आता लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढून इकडे अस्मीसुद्धा त्यासाठी तयार होते आणि ऐश्वर्याच्या हाला हा करते. पण नीतीच्या आणि पांडुरंगाच्या मनात काही वेगळंच असतं. आणि इकडे आता सावलीने नवीन लूक घेऊन नवीन रूपात स्टँडर्ड सावली, एज्युकेटेड सावली आता सारंगच्या समोर येताना बघणार आहोत. आणि देवा आता सावलीला सापडून देवा आता नवीन रूपातील सावली सारंग समोर आणून हुशार सावली एकेकाला कसा मेंदळ्यांच्या घरी धडा शिकवते आणि ऐश्वर्याला कसे 12च्या भावात पाठवते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.